आज महाराष्ट्राचा अभिमानाचा दिवस 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंती. पण आज या ऐतिहासिक दिवशी पुन्हा एकदा चर्चेत आलं एक नाव, अजितदादा पवार. शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना राज्याचे मोठमोठे नेते अजितदादांच्या विमान अपघातावर बोलले. कोणी पारदर्शक चौकशीची मागणी केली, कोणी ब्लॅक बॉक्सवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी भावनिक शब्दात स्मरण केलं. चला तर मग आपण आज पाहूया, आज कोणत्या नेत्यांनी शिवजयंतीनिमित्त आणि अजित पवारांबद्दल काय काय बोलले. पहिले रोहित पवार यांनी अपघातावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या मते अपघात केवळ अपघात नाही तर घातपात साजिशचा संदर्भ असू शकतो. त्यांनी पायलट कॅप्टन सुमित कपूरच्या निर्णयांवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते पायलट सुमित कपूर यांच्यावर ही गोष्ट करण्यासाठी कुणीतरी दबाव टाकत होतं. तसेच रोहित पवार यांनी सेंट्रल नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांना पद सोडण्याची मागणी केली आहे आणि तोपर्यंत पूर्ण चौकशी नाही तोपर्यंत त्यांना पुन्हा पदावर घेण्याची विनंती त्यांनी केली आहे. कालच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले आहेत की चौकशी पारदर्शक आणि सखोल व्हावी आणि संशय असलेले मुद्दे तपासले जावेत. याच संदर्भात काल जय पवार यांनी इंस्टाग्राम पोस्ट करून एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत. ब्लॅक बॉक्स इतका सहज नष्ट होत नाही असा जोरदार दावा त्यांनी केला आहे. तसेच VSR व्हेंचर कंपनीवर बंदी लागू करण्याची आणि संभव गंभीर चुकांचा तपास करण्याची मागणी केली आहे. पोलीस किंवा अधिकारी यांच्याकडून अधिक तपशील न आल्यास लोकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनीही सरकारकडे पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी वृत्तपत्र परिषदेत म्हटले की अपघातामुळे जनतेमध्ये अस्वस्थता वाढत आहे आणि पारदर्शकता कायम ठेवावी. त्यांनी रोहित पवारांच्या प्रश्नावर समर्थन दिलं आणि चर्चेला संसदेमध्ये स्थान द्यावं असेही सांगितलं आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील यांनीही ब्लॅक बॉक्सचा मुद्दा उचलला आणि यावर शंका व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की ब्लॅक बॉक्स इतकं सहज नुकसान होत नसल्यामुळे त्यात काहीतरी गडबड असू शकते. तसेच त्यांनी रोहित पवार यांचे संशोधन महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर चौकशीही झालीच पाहिजे असं वक्तव्य यांनी केलं आहे. याच बाबत नाना पटोले यांनी सांगितलं की NCPच्या विरोधी गटांच्या पुनर्मिलनासाठी 30हून अधिक बैठक झाल्या आहेत आणि CBI स्तरावर चौकशीची मागणी केली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवारांच्या आरोपांवर टिप्पणी केली आहे. ABP माझाला सांगताना त्यांनी सांगितलं की त्यांनी अजित पवारांना अपघातापूर्वी फोन केला होता आणि तो शेतकऱ्यांच्या विषयावर होता. त्यांनी पुढे CBI द्वारे चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच सुनेत्रा पवार यांनीही काल CBI कडे चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज दिला आहे. यासोबतच आज शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर जमलेल्या अनेक नेत्यांपैकी बॉलिवूडचे मोठे कलाकार रितेश देशमुख यांनीही अपघाताविषयी शंका दर्शवली आहे. त्यांचंही मत आहे की या गोष्टीची पूर्णपणे चौकशी व्हायला हवी. तसेच आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही रोहित पवारांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, त्यांनी मांडलेले मुद्दे परत एकदा सखोल त्याची चौकशी व्हावी आणि त्याच्यावर पुनर्विचार करावा. तसेच ब्लॅक बॉक्स संदर्भात जी काही माहिती असेल, जर ब्लॅक बॉक्स डिकोड करायचा असेल तर त्याबद्दल पूर्णतः माहिती जनतेला मिळावी अशी मागणी त्यांनी केली. अजित पवारांच्या अपघाताविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.